सोसायटी रिडेव्हलपमेंटमधल्या अनेक टप्प्यांमधला टेंडरिंग प्रक्रिया हा महत्त्वाचा टप्पा ठरतो. कारण यानंतर बिल्डर निश्चित होत रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला वेग हा येणार असतो. पण सोसायटीनं टेंडरिंग प्रक्रिया नेमकी राबवावी कधी आणि कशी? यासाठी किती वेळ लागतो? ओपन टेंडर, क्लोज टेंडर म्हणजे काय? या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. सर, सोसायटी रिडेव्हलपमेंटमधली टेंडरिंग प्रक्रिया कानावर बऱ्याचदा आलेली असते, पण ही प्रक्रिया नेमकी काय असते? थोडंसं ॲड ऑन करतो, की सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्याच्यामधली पहिली स्टेज असते, ज्याच्यामध्ये सोसायटीच्या मेंबर्सचं प्रायमरी कन्सेंट घेऊन त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट कमिटी निवडून एक प्रकल्प सल्लागार निवडणं. हा एक पहिला भाग असतो. सेकंड स्टेज असते सोसायटीचं फिजिबिलिटी रिपोर्ट काढणे आणि फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर मग तिसरी प्रक्रिया जी येते, तिला टेंडर प्रक्रिया म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या डेव्हलपरकडनं निविदा मागवणे आणि ह्या म्हणजे ही तिसरी स्टेज आहे एकूण रिडेव्हलपमेंटमधली. आता टेंडर प्रक्रिया म्हणजे काय? तर आपण ह्याच्यामध्ये आपण सुरुवात केली आणि आपल्याला एक अंदाज यावा, की बाबा एक मिनिमम काय आपल्याला डेव्हलपर ऑफर देऊ शकतोय. याच्यासाठी म्हणून आपण फिजिबिलिटी रिपोर्ट काढतो आणि मग फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर आर्किटेक्टकडनं आपल्याला पूर्ण प्रॉपर कळतं, की बाबा साधारण एक बेसिक मिनिमम एवढा एरिया तरी तुम्हाला येणार आहे. आणि मग तिथं सभासदांचं एक मानसिकता तयार होते, की आता आपल्याला डेव्हलपरकडनं वेगवेगळ्या निविदा मागवणं अपेक्षित आहे आणि ती प्रोसेस जी आहे करायची असते. त्याला टेंडर प्रक्रिया असं म्हटलं जातं, की डेव्हलपरकडनं वेगवेगळे टेंडर मागवणे आणि मग त्या टेंडर मागवल्यावर त्याची पुढची जी काही प्रोसेस आहे, जी आता आपण आजच्या ह्याच्यामध्ये बघूया. तर ती टेंडर प्रक्रियेमध्ये एक टेंडर म्हणजे फायनान्शियल 2 प्रकार असतात टेंडरमध्ये. एक बीड आहे, ज्याच्यामध्ये फायनान्शियल बीड म्हणजे आर्थिक गोष्टींच्या कुठल्या-कुठल्या गोष्टी माहिती हे आपल्याला बिल्डरकडनं मागवायची आहे. आणि दुसरं असतं स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशनमध्ये बिल्डरकडनं एक कमिटमेंट, की तो आपला प्रोजेक्ट मे बी आर्थिक गोष्टी तर पूर्ण करतोय, पण जे काही इमारत नवीन तो बांधणार आहे, त्याच्यामध्ये फ्लॅटमध्ये तो काय-काय गोष्टी देतोय स्पेसिफिकेशन्स म्हणून आणि ॲज अ बिल्डिंग कॉमन एरियामधल्या सोयी-सुविधा तो काय देतोय, अमेनिटीज अँड फॅसिलिटीज. या सगळ्यामध्ये लेखी स्वरूपात त्याच्याकडनं आपल्याला काय-काय मिळायला पाहिजे, याचा सुरुवातीला पूर्ण अभ्यास हा प्रकल्प सल्लागाराच्या माध्यमातून सोसायटीची कमिटी आणि सोसायटीचे मेंबर करतात. आणि त्याच्यातून ते एक काय म्हणतात स्टँडर्डाइज दोन्ही जे हे आहेत गोष्टी त्या पूर्ण केल्या जातात. म्हणजे सोसायटी लेव्हलवर पहिल्यांदा एकवाक्यता केली जाते, की आपल्याला टेंडरमध्ये या गोष्टी अपेक्षित आहेत. ही माहिती किंवा ही इन्फॉर्मेशन आपल्याला डेव्हलपरकडनं घ्यायची आहे. आणि ती 2 पूर्ण झाल्यावर मग ॲक्चुअल टेंडर प्रक्रिया ही राबवली जाते. ज्याच्यामध्ये मग पुढची सगळी प्रक्रियामध्ये काय-काय करायला पाहिजे, काय-काय नाही हे सगळं. तर हे सगळं टेंडर मागवणं आणि टेंडर आल्यानंतर ती ओपन करून त्याच्या संदर्भातले पुढचे निर्णय घेणे, या सगळ्या प्रोसेसला टेंडर प्रक्रिया असं म्हटलं जातं. ओके. तर आता बोलताना तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्टचा उल्लेख केलात, तर इथं मला श्रोत्यांना सांगायला आवडेल, की या विषयावर आपण एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे. सो समजा जर तुमचा तो ऐकायचा राहिला असेल, तर तोही नक्की ऐका. पुढे जाऊया. सोसायटीनं टेंडरिंग प्रक्रिया राबवण्यास नेमकी कधी सुरुवात करणं आवश्यक असतं? आता सांगितल्याप्रमाणे ही तिसरी स्टेज आहे आणि ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एक सभासदांमध्ये प्रायमरी कन्सेंट की आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. ही सुरुवात आणि त्याला पण गव्हर्नमेंटनी काय केलंय, की गव्हर्नमेंटचं ही 4 जुलै 2019चं सर्क्युलर आहे. जे आत्ताचं अधिकृत सर्क्युलर आहे कोऑपरेटिव्ह कमिशनर यांचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय, की पहिल्यांदा रिडेव्हलपमेंट करायचं आहे का नाही याच्यामध्ये सभासदांचं मत काय, म्हणणं काय? आणि हे म्हणणं सगळं आजमावण्यासाठी त्याच्या काही प्रक्रिया राबवून त्यांचा प्रायमरी कन्सेंट घेणं, की नाही हो आपल्याला सगळ्यांना रिडेव्हलपमेंट करा. निदान मिनिमम 51% लोकांनी तरी त्याला हो म्हणल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग सगळ्यांच्या मनात एक असतं, की रिडेव्हलपमेंट करायचं म्हणतायत, पण मला काय मिळणार आहे?
माझा फायदा काय? तर माझा फायदा काय असतो, तो माझ्या आहे त्या फ्लॅटमध्ये मला ॲडिशनल वाढीव एरिया काय मिळू शकतोय, काय नाही. याचं प्रत्येकाला एक स्वतःचं हे असतं, की त्याचं उत्तर मिळालं, की मग मला चालेल पुढे जायला. म्हणून आपण फिजिबिलिटी रिपोर्ट काढतो आणि फिजिबिलिटीच्या माध्यमातून हे करतो. म्हणजे ह्या दोन्ही साधारण वेळा आहेत ना, ह्या दोन्ही गोष्टींना साधारण 3 ते 4 महिन्याचा प्रक्रियेचा वेळ पूर्ण लागतो आणि तेवढं झालं आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, की सगळ्यांचे प्रत्येकाचा माझा एरिया किती आहे आत्ताचा कार्पेट एरिया, मग मला माझी बाल्कनी आहे, माझं काय टेरेस आहे, माझं कोणाला ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटला ॲडजॉइनिंग एरिया आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा क्लिअरन्स या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये होतो आणि मग त्याप्रमाणे आलं, की आता आपल्याला जायला लागतं, की आता आपण बाहेर जाणं, टेंडर प्रक्रिया सुरुवात करणं. मग ही 3rd स्टेज आहे, की ज्या ठिकाणी बिल्डरकडनं निविदा मागवण्याची स्टेज कुठे येते फिजिबिलिटी पूर्ण झाली आणि मग टेंडरिंगला जायला. सो ती वेळ आहे, की पहिली फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यानंतर म्हणजे 4 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे मी सांगतोय, ज्याला 79A प्रोसेस म्हणतात. त्या प्रोसेसप्रमाणे 3ऱ्या स्टेजला तुम्ही टेंडर मागवणं ही वेळ येते आणि ती पूर्ण झाल्यावर मग इथनं सुरुवात करणं अपेक्षित आहे. सो एकूण ह्या प्रोसेसमधले 3ऱ्या स्टेजला तुम्ही टेंडर मागवणं गरजेचं आहे. 79A प्रोसेसचा आता तुम्ही उल्लेख केला, तर याच्यावरही आपण लवकरच एक स्वतंत्र एपिसोड हा करणार आहोत. सर, टेंडरिंग प्रक्रियेत कोणकोणते मुद्दे हे प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतात? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. कारण काय एक लोकांना म्हणजे सोसायट्यांमध्ये पण संदिग्धता आहे आणि की डेव्हलपरकडनं एक ऑफर मागवा. पण ऑफर मागवा, तर त्याच्यामध्ये नेमकी तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी, की कुठला डेव्हलपर चांगला आहे, याच्यासाठी काय-काय माहिती आवश्यक आहे. तर याचा जर आपण व्यवस्थित जर डिटेल अभ्यास केला, तर असं लक्षात येईल, याच्यामध्ये 2 पार्ट येतात आणि 2 पार्टमध्ये काय आहे, तर पहिलं आहे, की आर्थिक गोष्टी आणि मग आर्थिक गोष्टीमध्ये एक असतं, एक महत्त्वाचे मुद्दे फक्त यातले सांगतो, कव्हर करतो मी. ज्याच्यामध्ये फायनान्शियल बीड आम्ही त्याला म्हणतो. आर्थिक गोष्टींच्या रिलेटेड डेव्हलपरकडनं आपल्याला येणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? तर त्याच्यामध्ये एक आहे, की त्यांनी नवीन फ्लॅटची देण्याची ऑफर काय देतोय रिडेव्हलपमेंटची, हा एक महत्त्व. दुसरा पार्ट येतो, मला प्रत्येक फ्लॅटला पार्किंग देणार आहे का? कारण अदरवाईज पार्किंग नाही दिलं तर पार्किंग पार्किंग स्वतःचं विकत घ्यायचं तर तो महत्त्वाचा म्हणजे ॲडिशनल खर्चाचा मुद्दा आहे. म्हणून ऑफरमध्ये आर्थिक गोष्टीच्या निगडीत पार्किंग देणार आहात का? नवीन एरिया मला वाढीव एरिया घ्यायचा असेल तर त्याचा एरियाचा रेट तुम्ही काय देणार आहात? हा भाग त्यात येणं असं गरजेचं आहे. दुसरा भाग येतो, की नवीन फ्लॅट तुम्ही देणार आहे तर नवीन फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जी-एस-टी हे कोण भरणार आहे? तर हा आर्थिक गोष्टींच्याच रिलेटेड मुद्दा आहे, की जो त्या म्हणजे ह्याच्यामध्ये कन्सिडर होणं गरजेचं आहे टेंडर प्रक्रियेत. पुढचा मुद्दा येतो, की ड ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला 2.5 ते 3 वर्ष मिनिमम लागतायत. तेवढ्या कालावधीमध्ये सगळे आपले सभासद हे बाहेर जाणार आहेत आणि भाड्याने घर घेऊन राहणार आहेत. मग त्या ठिकाणी बिल्डरनी या संपूर्ण कालावधीमध्ये सगळ्या सभासदांना त्यांच्या एरियानुसार भाडं द्यायचं असतं. मग ते भाड्याचं जे काही नमूद आहे हे टेंडर फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे, की पहिल्या वर्षीचं भाडं किती, दुसऱ्या वर्षीचं भाडं किती, तिसऱ्या वर्षीचं भाडं किती. खूप डिले झालं तर भाड्याचं ॲडिशनल बिल्डरनी काय कमिटमेंट द्यावी म्हणजे हे सगळं त्याच्यात असणं गरजेचं आहे. नवीन भाड्याचा फ्लॅट घेत असेल तर मला त्याचं डिपॉझिट लागणार आहे, त्याची काय मुद्दे आहे. मला इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि परत यायचं तर त्याला टू अँड फ्रो चार्जेस म्हणतात. त्याचा उल्लेख असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर नवीन ज्यावेळी बिल्डिंग होणार आहे त्यावेळी सोसायटी नवीन स्वरूपात होते, त्याचं मेंटेनन्स वाढतो, सगळ्या म्हणजे गोष्टी असतात. मग म्हणून बिल्डरकडनं एक कॉर्पस फंड दिला जातो. तर कॉर्पस फंडाचा उल्लेख त्याच्यात असला पाहिजे, की किती बिल्डर देणार आहे. दुसरं असतं, की बिल्डरला सगळ्या सभासदांना इन्कन्व्हिनियन्स होतो या सगळ्या ठिकाणी. तर इन्कन्व्हिनियन्स जो होतो त्याला इन्कन्व्हिनियन्स अलाउन्स इंडिव्हिज्युअल मेंबरला पण दिला जातो. तर त्याचा मोबदला तो देणार आहे. हे बेटरमेंट चार्जेस या स्वरूपात त्याला म्हटलं जातं. म्हणजे मेंबर इन्कन्व्हिनियन्स अलाउन्स म्हणजे बेटरमेंट चार्जेस. तर ते किती दिले जाणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मिनिमम त्याच्यात आल्या पाहिजेत. दुसरा आर्थिक गोष्टींचा, की सोसायटीला तो बँक गॅरंटी कुठल्या स्वरूपात देणार आहे. म्हणजे नॅशनलाइज बँकेची बँक गॅरंटी आहे किंवा इतर आता काही त्याचे बरेच नवीन स्वरूप झालेत, की तुम्हाला सिक्युरिटी कुठल्या स्वरूपात डेव्हलपर देऊ शकतो आर्थिक गोष्टींची. याचा उल्लेख त्याच्यात टेंडर प्रक्रियेत टेंडर प्रोसेस म्हणजे त्या टेंडरच्या जो डॉक्युमेंट्स केले जातात त्याच्यामध्ये असलं पाहिजे. नंतर असतो तुम्ही या प्रोजेक्टसाठी आर्थिक उलाढाल कशा पद्धतीची करणार आहात. म्हणजे मी जे काही प्रोजेक्ट येणार आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या ओन फंड्सनी सगळं पूर्ण प्रोजेक्ट करणार आहे किंवा मी काही पर्सेंटेजमध्ये माझे पैसे टाकणार आहे, काही मी बँक लोन घेणार आहे किंवा काही मी ॲडिशनल
अदर फंड्स, अदर स्वरूपातनं फंड्स अरेंज करणारे, या गोष्टींची क्लॅरिटीसुद्धा तुम्हाला या टेंडर प्रक्रियेमध्ये हे मुद्दे विचारात घ्यावे लागतात, असं माझं म्हणणं आहे. तर हे झाले सगळ्या आर्थिक गोष्टींची निगडीत गोष्टी. आणि दुसरा भाग जो येतो, तो येतो नवीन मिळणारा जो फ्लॅट आहे आणि नवीन होणारी बिल्डिंग आहे, त्याच्या संदर्भातल्या पण टेंडर प्रक्रियेमध्ये गोष्टी, की मी तुम्हाला ऑफर तर देतोय, मी तुम्हाला एरिया पण देतोय, पण मग तो त्याचं क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे? आणि मग क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन जसं हवंय, त्यासाठी आपली डिमांड काय आहे? आपल्याला काय हवंय? हे सोसायटीला माहिती असलं पाहिजे. म्हणून मग सेकंड पॅरामीटर्समध्ये स्पेसिफिकेशनचा एक वेगळा चार्ट तयार केला जातो आणि स्पेसिफिकेशनमध्ये 2 पार्ट येतात. एक असतं कॉमन एरियाच्या ह्याच्यामध्ये सोसायटीला काय हवंय? मिनिमम एक म्हणजे काय अपेक्षा आहेत सभासदांच्या कॉमन एरियामधल्या एरियाच्या, आणि दुसऱ्या आहेत की इंडिव्हिज्युअल फ्लॅट तुम्ही देणार, तर फ्लॅटमध्ये तुम्ही काय स्पेसिफिकेशन देणार आहात? त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये सगळे ब्रँड वापरले जाणार आहेत वेगवेगळ्या ह्याचे मटेरियलचे, त्याचे कुठले असावेत? अशा सगळ्या दोन्ही प्रकारे हे सगळे टेंडर प्रक्रियेमध्ये एवढे मुद्दे विचारात घेणं, हे मिनिमम गरजेचं आहे. तर तुमचं रिडेव्हलपमेंट हे चांगल्या पद्धतीचं होणार आहे, नवीन होणारी बिल्डिंग चांगली होणार आहे आणि बिल्डरला ज्यावेळी तो टेंडर भरणार आहे, त्याच वेळी सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून, त्याचं कॅल्क्युलेशन आर्थिक गोष्टींचं करून, तुम्हाला त्याची ऑफर द्यायची आहे. बरोबर. म्हणजे अभ्यासपूर्वक टेंडर जर भरलं जातं, त्याचा हा त्या त्या पद्धतीने ह्या टेंडर प्रक्रियेचा विचार केला गेला पाहिजे. हे थोडक्यात बिल्डरनी हे सगळे मुद्दे विचारात घ्यावेत असं वाटत असेल, तर पहिल्यांदा त्याचा अभ्यास हा आपला पाहिजेल आणि ती तशी डिमांड आपल्याकडनं त्या बिल्डरला गेली बरोबर. पाहिजे. अगदी बरोबर आहे, की कारण आपल्याला काय हवे आधी आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण ते त्या टेंडर प्रक्रियेच्या स्वरूपात बिल्डरला प्रेझेंट केलं पाहिजे आणि मग बिल्डरकडनं त्याप्रमाणे प्रतिसाद येईल. तुम्ही सांगताय सर हे मुद्दे सगळे खूप व्यापक आहेत. त्याच्यामुळे मग प्रश्न येतो, की टेंडरिंग प्रोसेस राबवायला नेमका वेळ किती लागतो? सर, टेंडर प्रक्रिया राबवण्यासाठी सर्वसाधारण जर वेळ विचार केला तर 2 महिन्याची प्रक्रिया आहे. म्हणजे ओके. मी असं सांगेन, की पहिली प्रक्रिया येते ती आत्ता जे मी सगळे सांगितलेले मुद्दे होते, त्या सगळ्यांवर सगळ्या सभासदांचं आणि कमिटीचं एकमत करण्यासाठी एक सर्वसाधारण महिनाभराचा वेळ लागतो. म्हणजे हे हे माहिती कळणं, सभासदांची मतं आजमावणं आणि त्याला एक टेंडर फॉर्म्सला एक मान्यता देणं. आणि नंतरचा 1 महिना असतो, तो आपण टेंडर फ्लोट केलं जाणं जाणं म्हणतात. आणि मग टेंडर फ्लोट करून सर्वसाधारणपणे एक एक कम्फर्टेबल टाईम धरलं तर 1 महिन्याचा कालावधी. म्हणजे पहिले एक 10 दिवसामध्ये सभासद टेंडर घेऊन जाणं बिल्डरनी आणि 20 दिवसात त्याचा अभ्यास करून त्यांनी सील टेंडर भरणं. ह्याला साधारण 1 महिना. म्हणून 1 महिना प्रिपरेशन आणि 1 महिना एक्झिक्युशन असं म्हणून साधारण 2 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे सर्वसाधारण. मी स्टँडर्ड टाईम सांगितला तुम्हाला. अगदीच. सर टेंडरिंग प्रक्रियेत कोणकोणत्या आर्थिक बाबी या विचारात घ्याव्या लागतात? म्हणजे ज्याचा उल्लेख तुम्ही केलेला आहे, तर याच्याविषयी अजून थोडं सविस्तर सांगाल? हां, म्हणजे आता कसं होतं, की ह्याच्यातनं काय होतं, आपण टेंडर प्रक्रियेत आहे ना, म्हणजे आर्थिक बाबीमध्ये स्पेसिफिक सांगितलं तर ज्या बिल्डरला येणारा संपूर्ण खर्च. थोडं मी अजून सांगेन, की ते आर्थिक गोष्टीमध्ये टेंडर याच्यामध्ये काय होतं, म्हणजे बिल्डर येणार आहे, त्याला एकूण या प्रक्रियेला येणारा खर्च किती आहे, याचं पण कॅल्क्युलेशन केलं जातं. त्याच्यात 2 पार्ट असतात. एक पार्ट आहे तो ॲक्चुअल कन्स्ट्रक्शन. म्हणजे कन्स्ट्रक्शनला लागणारा पर स्क्वेअर फूट कॉस्ट काय येते? कारण तो कुठल्या प्रकारचे स्पेसिफिकेशन देतोय, कुठल्या प्रकारच्या गोष्टी देतोय, त्या किती चांगल्या सुपिरियर क्वालिटीच्या आहेत, त्याच्यावर आर्थिक गोष्टी म्हणजे ती कॉस्ट अवलंबून असते. म्हणजे अगदी सर्वसाधारण बघितलं तर ₹2,500 पर स्क्वेअर फूट पण कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि ₹3,000 पर स्क्वेअर फूट पण कन्स्ट्रक्शन होणार आहे. कन्स्ट्रक्शन होणार आहे, पण ज्यावेळी तुम्ही स्पेसिफिकेशन्समध्ये चांगल्या गोष्टी देता, त्यावेळी त्याची कॉस्ट वाढणार आहे. हा एक भाग झाला. म्हणजे तो एक भाग आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो तुम्हाला सेकंड पार्ट येतो, की रिडेव्हलपमेंट कॉस्ट. रिडेव्हलपमेंट कॉस्टमध्ये बिल्डरला या प्रोसेसमध्ये जे काही खर्च येतात, त्याच्यामध्ये आत्ता मी सांगितल्याप्रमाणे सोसायटीसाठी लागणारं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जी-एस-टी, त्याच्याचबरोबर रेंट. बिल्डर आज जवळ-जवळ 3 वर्ष, 2.5 ते 3 वर्ष प्रत्येकाला रेंट द्यायचं दर महिन्याला. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की जो लक्षात घ्यावा लागतो. त्याचं डिपॉझिट आहे, त्याचं टू अँड फ्रो चार्जेस आहेत. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, की यासाठी आर्थिक गोष्टींचं म्हणजे लक्षातच घ्यावं लागतं बिल्डरला पण आणि सोसायटीला पण, की बाबा हे सगळं गरजेचं आहे. तिसरं त्याच्यात महत्त्वाचं, की कॉर्पस फंड हा जो देणं आहे, बेटरमेंट चार्जेस देणे, त्याच्या स्टेजेस आणि
याच्यामध्ये ज्यावेळी प्लॅन सँक्शन केला जातो, त्यावेळी प्लॅन सँक्शनला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, की ज्यामध्ये प्लॅन सँक्शनचा जो कॉर्पोरेशनचा खर्च असतो, ज्याच्यामध्ये टी-डी-आर पर्चेस करायचा असतो, नंतर पेड प्रीमियम पर्चेस करायचा असतो, सँक्शनिंगचं चलन, ह्या सगळ्या गोष्टींना येणारा खर्च हा मोठ्या स्वरूपातला खर्च आहे आणि तोही या ठिकाणी कन्सिडर म्हणजे आर्थिक गोष्टी आणि मग नंतरचा जो पार्ट आहे, म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये सगळं स्पेसिफिकेशन आणि सगळ्या अमेनिटीज सगळं धरलं आणि दुसरा पार्ट जो रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये लागणारा खर्च, सँक्शनिंगचा भाग आहे, मेंबरसाठी लागणारा भाग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मग फंडिंग. दुसरा एक भाग असतो, डेव्हलपर स्वतःच्या ओन फंड्सनी जर प्रोजेक्ट करतोय, तर त्याला बाहेर व्याजाचा प्रश्न येणार नाही. पण एखादा डेव्हलपर काही फंड्स म्हणजे त्याचं लोन घेतोय आणि प्रोजेक्ट लोन घेऊन तो प्रोजेक्ट करतोय, तर त्याला व्याजाचा गोष्ट परत ॲड होऊन जाणार आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतात, की ज्यावेळी तुम्ही डेव्हलपर निवडताय, त्यावेळी लोन घेणाऱ्या डेव्हलपरबरोबर जायचंय का माझं स्वतःच्या फंडनी काम करणाऱ्या डेव्हलपरकडे जायचंय? तर ओन फंड असेल तर तुमचं कॉस्टिंग कमी येतं. त्याप्रमाणे त्याला कॉस्टिंग कमी येणारं म्हणजे बल्क पर्चेस होतं. कॉस्टिंग मला माझ्या स्वतःच्या पैशाने करायला आहे तर बल्क पर्चेसमध्ये फायदा होतो. आणि मग डेव्हलपरला पण बरं पडतं, की चला मी करतोय तर मला चांगलं पण देता येतं आणि वेळेत पण आहे. आणि मग प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी ह्या आर्थिक गोष्टीशी ओव्हरऑल निगडीत आहेत. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. सर, तुम्ही जे सगळे मुद्दे सांगताय त्याच्यावरून हे जाणवते, की टेंडरिंग प्रक्रिया ही खूप व्हास्ट आहे आणि फक्त बिल्डर निवडण्याची एक प्रोसेस, औपचारिकता एवढाच त्याचा मर्यादित अर्थ अजिबात नाहीये. त्याच्यामुळे ही चर्चा आपण पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू ठेवणार आहोत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की आलेली टेंडर्स नेमकी उघडायची कधी असतात, यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया काय असते, बिल्डरची टेंडर भरतानाची जबाबदारी कोणती असते, तसंच टेंडर प्रक्रिया योग्य प्रकारे राबवण्याचे फायदे कोणते? तर या सगळ्याविषयी आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात तुमच्याही मनात काही शंका असतील, तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा रिपीट करतो. 8956260730. याशिवाय societyplus.co.in किंवा info@societyplus.co.in या त्यांच्या वेबसाईटवर किंवा मेल आयडीवरही तुम्ही संपर्क साधू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, Apple पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आमचा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच हा महत्त्वाचा विषय जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आत्ता आपण ऐकलात ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साउंड्स ग्रेट आणि मीडिया नेक्स्टची प्रस्तुती आहे.